नमस्कार मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महाई सेवा केंद्र जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर रायगड जिल्ह्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन सुद्धा करायचा आहे आणि ऑफलाईन सुद्धा करायचा आहे. हा आहे आपले सरकार सेवा केंद्रासाठी मागणीचा अर्ज. जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे साईटला फोटो चिटकवायचा आहे या बॉक्समध्ये. त्यानंतर अर्जदाराची माहिती विचारली जाईल. यामध्ये नाव, तुमचं पूर्ण राहण्याचा पत्ता आणि मोबाईल नंबर, ईमेल आयडी अशा प्रकारची सर्व माहिती राहणार आहे. त्यानंतर तुम्ही जर खाली आलात तर इथे पाहू शकता CSC केंद्र असणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्ही अर्ज करू शकता. ज्यामध्ये तुमच्याकडे CSC ID असेल तर इथे तुम्हाला CSC ID इथे टाकायचा आहे आणि जर CSC ID नसेल तर तुम्ही इथे TEC ID सुद्धा इथे टाकू शकता. तर कमीत कमी तुमच्याकडे TEC सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. CSC तुमचं जे आहे त्याचा पत्ता तुम्हाला इथे सर्वोत्तपणे टाकायचा आहे. शैक्षणिक माहिती दिलेली, शैक्षणिक पात्रता काय दिलेली, सगळी माहिती, अपेक्षित आपलं सेवा केंद्राची माहिती, आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचा जो काही पत्ता आहे किंवा पिनकोड आहे तो सगळी माहिती इथे कुठेही टाकणार आहात. त्याचा लॅटिट्यूड व लॉंगिट्यूड सगळी माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. आवश्यक कागदपत्रे काय काय जोडायचे आहेत ते इथे समजून घ्या. या अर्जासोबत ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रत अनिवार्य आहे. ऑनलाईन अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याची जी काही प्रत आहे ती सुद्धा तुम्हाला इथे जोडायची आहे. त्यासोबतच आधार कार्ड, पॅन कार्ड, CSC किंवा TEC चा प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच पोलीस क्लिअरन्सी सर्टिफिकेट लागणार आहे. शैक्षणिक प्रमाणपत्र लागेल. त्यानंतर संगणकीय प्रमाणपत्र म्हणजेच MSAT वगैरे जे असेल ते. त्यानंतर जागेचे प्रमाणपत्र, जागा स्वतःची मालकीची असल्यास असेसमेंट दाखला किंवा लगतच्या घरच्या वर्षाची असेल तर घरपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स पावती, त्यामध्ये भाडेकरार सुद्धा चालणार आहे. त्यानंतर अपंग जर असेल तर अपंग प्रमाणपत्र. तर अशा प्रकारच्या अर्जासोबत हे कागदपत्रे जे आहेत ते तुम्हाला जोडायचे आहेत. अटी शर्ती वगैरे दिलेली आहेत की तुम्हाला कधीपर्यंत काय काय सगळे अटी शर्ती वाचून घ्या. याची जी काही लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. ऑनलाईन फॉर्मची सुद्धा देतो आणि ऑफलाईन फॉर्मची सुद्धा देतो. पण सगळ्यात महत्त्वाचं अटी आणि शर्ती वाचून त्याच नंतरच स्वयंघोषणा पत्र सुद्धा द्यायचे आहे. स्वयंघोषणा पत्र दिल्यानंतर खाली महत्त्वाचा पॉइंट येतो तो म्हणजे नवीन आपल्या सरकार सेवा केंद्राकरिता जे काही अटी व शर्ती आहेत त्या अटी शर्ती अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण अटी शर्तीनुसारच तुम्ही ते अर्ज करू शकता. 18 वर्ष पूर्ण पाहिजे, 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि MSCIT किंवा जे काही बाकीचे कोर्सेस आहेत त्यापैकी एक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि बाकीच्या अटी तुम्ही स्वतः वाचून घ्या. तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण योजनेसाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.